चलो ठीक है। क्वेश्चन नंबर 11 है ना? क्वेश्चन नंबर 11, प्रिपेयर एसीटोफिनोन या फिर एसीटोन यूजिंग ग्रिग्नार्ड रिएजेंट। प्रिपेयर एसीटोफिनोन यूजिंग ग्रिग्नार्ड रिएजेंट। बघा किती जण करू शकतात सांगा मला। कोणती मेथड आहे? प्रिपेयर एसीटोन यूजिंग ग्रिग्नार्ड रिएजेंट। कीटोन बनवायचे आणि ग्रिग्नार्ड रिएजेंट यूज करायचे। सो कोणता कीटोन बनवायचे? एसीटोन। एसीटोनचं स्ट्रक्चर काय असतं? CH3 डबल बॉन्ड OCH3, करेक्ट? त्यामध्ये पण म्हटलेत की तुम्ही यूज काय करायचे? ग्रिग्नार्ड रिएजंट। मग आयदर कोणता तरी एक कार्बन ग्रिग्नार्ड मधून आला असणार आहे, एक तरी मिनिमम असणार। ग्रिग्नार्ड घेते मी मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड। सो ही क्लिअर झालं की यातला समजा हा वाला पोर्शन ग्रिग्नार्ड करून आलाय, तर उरलेला पोर्शन कोणासारखा दिसतो? तो कोणाकडून आल्यासारखा दिसतो? CH3 डबल बॉन्ड O काय असणार आहे इथे? Cl असाइल क्लोराइड। असाइल क्लोराइड होऊ शकतं का? बघा ही रिएक्शन इज दिस करेक्ट? तुम्हाला फक्त करेक्ट आहे का रॉंग आहे सांगायचंय। तुम्ही आहात का प्रेझेंट? ओके, वेदांत एकटाचा आन्सर मला भेटला, ही रिएक्शन पॉसिबल नाहीये। मग काय करायला पाहिजे? कारण असाइल क्लोराइड मध्ये कधीही ग्रिग्नार्ड रिएजंट टाकला जात नाही। काय टाकायला लागतो त्याच्यामध्ये? डाय अल्काइल कॅडमियम CH3 2 टाइम्स ऑन CD। पण त्यांनी मला काय यूज करायला सांगितलंय? ग्रिग्नार्ड। मग ग्रिग्नार्ड तर बदलू नाही शकत, हे तर बदलू नाही शकत, हे बदलू शकते, रिएक्टंट बदलू शकते। रिएक्टंट काय असतो तिथे? सायनाइड्स। सायनाइड्स कोणता ग्रुप असणार आहे हा? CH3 ट्रिपल बॉन्ड N, ज्याला तुम्ही नायट्राइल्स म्हटलेला लास्ट क्वेश्चन नंबर 10 वगैरे आपण याच्यावरच डिस्कस केलं। दिस इज इथेन नायट्राइल। इथेन नायट्राइल वरती ग्रिग्नार्ड रिएजंट टाकायचं, तुम्हाला काय भेटेल? एसीटोन, दॅट इज प्रोपॅन 2-ओन। ही रिएक्शन करेक्ट आहे का चेक करा आता। याचं मेकॅनिझम काय आहे? काय झालं एक्झॅक्टली? CH3 ट्रिपल बॉन्ड N याच्यावरती टाकलं मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड। कधीही ग्रिग्नार्ड रिएजंट आला तर काय द्यायचे असतात? आधी चार्जेस Mg+2 Cl-1 आणि हा एक CH3-। CH3- कोणावर अटॅक करेल? नायट्राइलच्या कार्बन वरती, C ट्रिपल बॉन्ड सायनाइडच्या कार्बन वरती, आणि ही बॉन्ड ओपन अप होईल। त्याच्यानंतर काय दिसेल आपल्याला? CH3 खालून ग्रिग्नार्डचा CH3 अटॅक, डबल बॉन्ड N
डॉट मॅग्नेशियम क्लोराईड. इतक्यानंतर कोणती प्रोसेस होणार आहे? डायरेक्टली हायड्रोलायसिस. याच्यानंतर डायरेक्टली कोणती प्रोसेस होईल? हायड्रोलायसिस. आणि हायड्रोलायसिस केल्यानंतर हा पूर्ण पोर्शन निघून जाईल आणि काय येईल? CH3 डबल बॉन्ड O. बाकी सगळं रिमूव्ह झालं. सो ग्रिग्नार्ड रिएजंट जेव्हा पण यूज करताय त्याच्या बेसला काय लिहिणार तुम्ही? हायड्रोलायसिस. H3O+. आणि पहिल्या ॲरोवरती काय लिहिणार आपण? ड्राय इथर. सॉल्व्हंट कोणता असतो या रिएक्शन मध्ये? ड्राय इथर. बाय प्रोडक्ट्स बनवू शकाल का? इकडे बघा बाय प्रोडक्ट्स कोण आहेत. हा नायट्रोजन आहे आणि हे 3 हायड्रोजन. काय बनणार आहे? अमोनिया NH3 प्लस काय उरलं? हा Mg, हा Cl आणि इथला एक Cl MgCl2. ज्यांची रिएक्शन परफेक्ट झाली आहे त्यांनीच बाय प्रोडक्ट लर्न करा. अदरवाइज बाय प्रोडक्ट स्किप केले तरी पण चालतील. एक्झाम मध्ये मॅम कोणतं लिहायचं? हे लिहायचं की हे लिहायचं? एक्झाम मध्ये कालची रिएक्शन लिहायची, ही कम्प्लीट. अर्ध गिर्द इतकं लिहून यायचं नाही, हे कम्प्लीट लिहून यायचं. समजलं? याच्यामध्येच बी क्वेश्चन घ्या मग. प्रिपेअर बेन्झोफिनोन. सेम क्वेश्चन. प्रिपेअर बेन्झोफिनोन using Grignard reagent. सिमिलरली वरच्या क्वेश्चन सारखं आधी काय ड्रॉ करायचा? बेन्झोफिनोन. सो बेन्झोफिनोनचं स्ट्रक्चर इथे काढते. बेन्झीन, फिनोन म्हणजे कीटोन ग्रुप आहे आणि परत कोण असणार आहे? बेन्झीनची रिंग. बेन्झोफिनोन करेक्ट आहे. यातला एक अराइल ग्रुप कुठून आला असणार? ग्रिग्नार्ड करून. सो उरलेला काय असणार आहे तुमचा? सायनाइड. बेन्झीनची रिंग, त्यालाच कोण लागला असणार? C≡N प्लस त्याच्यामध्ये काय टाकलं? अराइल मॅग्नेशियम ब्रोमाइड करा हवं तर आता. इन प्रेझेन्स ऑफ ऑलवेज सॉल्व्हंट कोणता असणार आहे? ड्राय इथर. काय होणार? मॅग्नेशियम प्लस हा कार्बन असणार निगेटिव्ह. मॅग्नेशियम +2 Br-. हा कार्बन सायनाइडच्या C वर अटॅक करणार. हा बॉन्ड ओपन अप झाला. सो अराइल रिंग C डबल बॉन्ड N वरती ड्रॉ करते मी या डबल बॉन्ड N ला. आणि अटॅक कोणी केला? एका अगेन अराइल रिंग. इथे डॉट MgBr. दिस इज इमाइन कॉम्प्लेक्स. इमाइन कॉम्प्लेक्स कधी दिसला की काय करायचं? हायड्रोलायसिस. C च्या डबल बॉन्ड नंतरचा सगळा पोर्शन निघून जातो आणि O लागतो. बाय प्रोडक्ट्स लक्षात राहतील या रिएक्शन नंतर. बाय प्रोडक्ट कोण आहे? N आणि हायड्रोलायसिस मधले 3 H, दॅट इज NH3 प्लस हा MgBr आणि हा एक Br. काय होणार? MgBr2. डन. सो कधीही कीटोन बनवायला सांगितला युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट तर तुमचा रिएक्टंट असाइल क्लोराइड नाही तर कोण असणार आहे? सायनाइड असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2. प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड from toluene.
prepare benzaldehyde from toluene. How to convert? खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत, कोणतीही एक मेथड सांगा मला. गुड. इटार्ड रिएक्शन ने पण बनवू शकता ना. हा राईट. सो इटार्ड रिएक्शन्स नेल्या. इटार्ड रिएक्शनचा रिएजंट काय? बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टुलीन. दॅट इज टुलीनच असणार आहे. टुलीन मध्ये काय टाकायचंय तुम्हाला? तो क्रोमाइल कॉम्प्लेक्स, क्रोमाइल क्लोराइड. काय स्ट्रक्चर आहे त्याचं? CrO2Cl2. एक टाकायचं का दोन टाकायचे? तर त्याच्यामध्ये आपण दोन टाकत होतो. तुम्हाला आठवत असेल का दोन टाकतोय? बेन्झीनची रिंग आणि टुलीनचा जो CH3 आहे त्यामधला एकच H राहतो, बाकीचे दोन H निघून जातात. आणि कशाने सबस्टिट्यूट होत आहेत ते तुम्हाला मी असं काहीतरी ड्रॉ करून दिलेलं. CrO2Cl2. कोण अटॅक करत असतं मिथाइल वरती? हा ऑक्सिजन अटॅक करत असतो. सो ऑक्सिजन लागणार, मग कोण लागणार आहे त्याच्यावरती? Cr. अजून कोण आहेत त्याच्याकडे? दोन Cl. आणि हा जो OH बॉन्ड आहे तो इकडे ओपन अप होतो आणि काय बनतो? OH. सो खाली पण सेम, O क्रोमियम, दोन क्लोरीन, OH. सो मी दोन क्रोमाइल क्लोराइड कॉम्प्लेक्स टाकले. याच्यानंतर दोन क्रोमाइल क्लोराइड टाकले. क्रोमाइल क्लोराइड टाकत असताना कॅन यू सी द मेटल? म्हणजे नक्कीच काय असणार आहे इथे? सॉल्व्हंट. कोणता सॉल्व्हंट आहे हा? कार्बन बायसल्फाइड, इनर्ट सॉल्व्हंट. हा कोण बनला? क्रोमियम कॉम्प्लेक्स. याचं नाव लक्षात ठेवत नाही आपण, याला काय म्हणत होतो आपण? क्रोमियम कॉम्प्लेक्स. क्रोमियम कॉम्प्लेक्स एकदा बनला की लास्ट स्टेप काय असणार आहे? ऑलवेज ऍसिड हायड्रोलायसिस, H3O+. काय करणार? हे सगळं रिमूव्ह करायचं. मेन फोकस कोण आहेत आपले? हे दोन ऑक्सिजन. करा फ्यूज. बेन्झीनची रिंग ऍज इट इज, CH, ते दोन ऑक्सिजन मी एकत्र केले, तयार झाला माझा बेन्झाल्डिहाइड. आणि बाकी सगळं बाय प्रोडक्ट आहे, नो नीड टू राईट. सो राईट अ शॉर्ट नोट ऑन इटार्ड रिएक्शन किंवा प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टुलीन. आठवलं ना कसं सांगितलेलं करायला? ते कॉम्प्लेक्स बनवता आला का सगळ्यांना? आणि हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी विचारलाय, तर फक्त ही रिएक्शन लिहिणं सफिशियंट आहे का? ही रिएक्शन लिहिली तर फक्त एकच मार्क भेटेल तुम्हाला. तुम्हाला ऑलवेज रिएक्शन लिहिल्यानंतर तिथं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन लिहायला लागतं. कसं लिहिणार ते? व्हेन टुलीन इज ट्रीटेड विथ क्रोमाइल क्लोराइड, या ब्रॅकेट मध्ये क्रोमाइल क्लोराइड म्हणजे CrO2Cl2 in presence of CS2, a brown chromium complex is formed. Brown chromium complex is formed किंवा is obtained, which on acid hydrolysis gives बेन्झाल्डिहाइड. मग तुम्हाला 2 मार्क भेटतील. ठीक आहे? ते फक्त रिएक्शन एक्सपेक्ट करत नाही तुमच्याकडून, दे विल ऑल्सो एक्सेप्ट सम अमाउंट ऑफ थिअरी. आणि जो कॉम्प्लेक्स बनलाय तो अनस्टेबल असतो, तर त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं. इटार्ड रिएक्शन क्लिअर आहे सगळ्यांना? आता इथे तुमची चॉईस होती. क्वेश्चन होता प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टुलीन. तुमची चॉईस होती डायरेक्टली इटार्ड लिहिलं. पण आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सेम क्वेश्चन आहे,
but there is no choice to write etad. काय बघा, prepare benzaldehyde from toluene using commercial method or industrial method. commercial method, चला. कमर्शियल मेथड कोणती आहे? करेक्ट आहे जयेश. प्रॉफिटेबल मेथड ऑलवेज कमर्शियल असते. प्रॉफिटेबल मेथड कोणती आहे? साइड चेन क्लोरिनेशन. राइट. कोणती मेथड आहे जिया? कोणती मेथड आहे? साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टुलीन. टुलीन घ्यायचं, त्याच्यामध्ये क्लोरीन टाकायचं. आता तुम्हाला माहिती असेल क्लोरीनची मेकॅनिझम फ्री रॅडिकल मेकॅनिझम असते. बेन्झीनची रिंग, त्याच्यामध्ये डायरेक्टली टाका. टुलीन लावला, टुलीन मध्ये डायरेक्टली टाका क्लोरीन. क्लोरीनची जी प्रोसेस आहे इन प्रेझेन्स ऑफ लाईट होते, म्हणून तुम्ही एच न्यू लिहिता. एच न्यू इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट म्हटला तरी चालेल. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे ती काय करेल रे? सगळ्या रिएक्शन्स मध्ये टुलीनचे 2 हायड्रोजन्स बाहेर जातात. सो किती उरतो याच्याकडे? फक्त CH. आणि बाकीचे 2 कोणी रिप्लेस केलेले असणार आहेत रे? Cl Cl. सो हा कोण बनला तुमचा? या कॉम्प्लेक्सचं नाव काय असतं? बेन्झाल क्लोराइड. पुढे जाऊन अल्डिहाइड बनणार आहे ना, त्यामुळे बेन्झाल पण क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. ठीक आहे. व्हॉट इज इन द नेक्स्ट स्टेप? हे तर समजलं. क्लोरिनेशन करायचे म्हणून क्लोरीन टाकला. प्रत्येक वेळी 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट करायचे, 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट केले. नेक्स्ट स्टेप मध्ये काय? हायड्रोलायसिस. काही आठवायचं बंद झालं की लास्टला काय करायचं? हायड्रोलायसिस. ऍडिशन ऑफ अ वॉटर मॉल. काय होणार इथं? फक्त कोण येणार आहे? ऑक्सिजन. बेन्झीनची रिंग C, तो H जरासा बाहेर फुरसत मध्ये काढला आणि हा बॉन्ड फ्यूज होऊन कोण येणार आहे तिथे? ऑक्सिजन. बाकीचे Cl कुठे गेले? बाहेर. बाय प्रोडक्ट वर फोकस नाही केला तरी चालेल. बेन्झाल्डिहाइड. हे फक्त लिहिलं तर किती मार्क भेटेल? 1 मार्क. 2 मार्कासाठी थोडी ना थोडी काहीतरी त्याच्यामध्ये थिअरी लिहून यायची. थिअरी काय लिहिणार आता तुम्ही? साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टुलीन, टोल्विन, जे काय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टुलीन gives benzyl chloride which further on काय केले आपण? फर्दर फक्त हायड्रोलायसिस नाही, ऍसिड हायड्रोलायसिस. H3O+ म्हणजे ऍसिड हायड्रोलायसिस गिव्स बेन्झाल्डिहाइड. आता प्रॉपर तुम्हाला 2 मार्क भेटतील. कमर्शियल मेथड क्लिअर? एक तर विचारतील इटाड, एक तर विचारतील कमर्शियल, नाहीतर विचारतील गॅटरमन. हे तर परवाचंच रिव्हिजन आहे, जे तुमच्या पार्ट 1 मध्ये आपण बघितलेलं. ग्रिग्नार्ड रिएजंट वापरायचा आहे आणि कीटोन बनवायचा आहे. सो रिएक्टंट कोण असेल? नायट्राइल. इटाड रिएक्शन 2 मार्कासाठी विचारतील किंवा कमर्शियल मेथड 2 मार्कासाठी विचारतील. आता असणार आहे तुमचा गॅटरमन कॉच. क्वेश्चन नंबर 4. 2 क्वेश्चन लिहा. राइट अ शॉर्ट नोट ऑन गॅटरमन कॉच सिंथेसिस
किंवा म्हणतील प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन. प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन. आता एकच रिॲक्शन आहे, मी ऑलवेज म्हणते की जी बेन्झीनचं कन्व्हर्जन डायरेक्टली बेन्झाल्डिहाइड मध्ये घेऊन जाणार आहे. हायड्रोजन वरचा जे असतो तोच रिप्लेस होतो कोणत्या ग्रुपने? CHO ग्रुपने. कसं शक्य आहे? तर गॅटरमन कॉच. गॅटरमन कॉचचा रिएजंट दोन पार्ट असला पाहिजे, कार्बन मोनॉक्साइड प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. डन. मग काय झालं रे याच्यामध्ये? हा आहे C, हा आहे H, हा आहे O, राहिलं काय? Cl. तो Cl या H सोबत बाहेर जाणार आणि काय बनवणार? HCl. सो बाय प्रोडक्ट पण लक्षात राहील. मेन तर रिएजंट लक्षात ठेवा, बाय प्रोडक्ट सेकंडरी आहे. गॅटरमन म्हटलं की कार्बन मोनॉक्साइड HCl आणि अनहायड्रस AlCl3 आलाच. आता हे लिहिलं एवढं तर फक्त 1 मार्क भेटेल. 2 मार्क साठी तुम्हाला याला एक्सप्लेन करावं लागेल. कसं एक्सप्लेन कराल? वेन टुलीन लिहिणार का आता? हा टुलीन आहे का? नाही. वेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड गॅस असतो, तर मग वर्ड कसा वापरायचा? वेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ वेपर्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड. वेपर्स का म्हटलं लक्षात आलं? बिकॉज तो काही सॉलिड नाहीये, तो गॅस आहे. वेपर्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन क्लोराइड काय आहे? सॉलिड लिक्विड गॅस. सॉलिड है, लिक्विड है का गॅस आहे? गॅस आहे. त्यामुळेच काय वाक्य लिहिलंय बघा, when a benzene is treated with vapors of carbon monoxide and hydrogen chloride, तो पण गॅस आहे, in presence of catalyst AlCl3 under high pressure to gives benzaldehyde as a product. Gives benzaldehyde. Done. तीन मेन रिॲक्शन्स, रिॲक्शन आणि त्याची थिअरी. रिॲक्शन अँड थिअरी लर्न करून टाकाल. जाऊ दे नेक्स्ट. ओके, सुनिधीने एक डाऊट सेंड केलाय. राईट द केमिकल इक्वेशन ऑफ अल्डोल कंडेन्सेशन दॅट द फॉलोइंग कंपाऊंड अंडरगो. करू शकाल का? क्वेश्चन नंबर 5 मध्येच अल्डोल कंडेन्सेशन करायचं आहे. सायक्लोपेंटॅनोल. सायक्लोपेंटॅनोनचं स्ट्रक्चर कसं असतं? हा झाला सायक्लोपेंटेन आणि पेंटॅनोन म्हणजे काय असणार? डबल बॉन्ड O. जेव्हा तुम्ही अल्डोल कंडेन्सेशन करताय, तुम्हाला एक कीटोन घ्यायचंय का 2 कीटोन घ्यायचे? 2 कीटोन घ्यायचे. सो एक ब्ल्यू ने काढते. आता तुम्ही तर नोटबुक मध्ये नाही काढू शकत 2-2 वेगवेगळ्या कलरनी, तुम्ही तर सेमच कलरनी काढणार आहे. इथे समजण्यासाठी काढते. आणि अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय टाकलं जातं? बेस NaOH.
बेस का टाकतोय आपण की या कीटोनचा जो ऍसिडिक हायड्रोजन आहे, कुठे आहेत ऍसिडिक हायड्रोजन? अल्फा हायड्रोजनचा ऍसिडिक. इथे 2, इथे 2, इथे 2, इथे 2 असे अल्फा हायड्रोजन्स आहेत. कोणत्याही एकाचा तो ऍसिडिक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतो. प्रत्येक ब्राउन डॉट वरती 2 हायड्रोजन आहेत, त्यातला एक ऍब्स्ट्रॅक्ट होणार आहे. सो ब्लू वाला आपण तसाच ठेवू, सी डबल बॉन्ड ओ. पण ग्रीन वाल्यामधून काय केलं मी? ऍसिडिक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट केला. ऍसिडिक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल? हा हायड्रोजन मी काढून घेतला, मी म्हणजे या बेसनी. NaOH या H कडे गेला, याला घेऊन आला, वॉटर बनला. तर चार्ज कोणता येईल इथे? निगेटिव्ह. चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह. आता हा निगेटिव्ह चार्ज अटॅक करेल. कोणावरती अटॅक करेल? उरलेल्या म्हणजे दुसऱ्या कार्बोनिल कार्बनवरती. इथे कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतात, कारण कार्बोनिल कार्बनच्या बेसला चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. सो क्विकली पुढे रिएक्शन कशी लिहितीये बघा. ब्ल्यू कलरच्या कॉम्प्लेक्स वरती अटॅक होणार आहे, सो तो आधी ड्रॉ केला. कुठे अटॅक होणार आहे? इथे. करेक्ट आहे ना? रेड कलरने कुठे अटॅक केलाय? इथे. कोणी अटॅक केलाय? तर तुमच्या या वाल्या कार्बनने. सो तो कार्बन मी ड्रॉ केला. त्याला हवं तर नाव द्या, 1, 2, 3, 4 आणि 5. काही नंबरिंग देऊन टाका, सो दॅट तुम्हाला समजेल 5 मेंबरची रिंग काढायची. सो 5 मेंबरची रिंग मी ड्रॉ केली. याला नाव द्या 1, 2, 3, 4, 5. रिंग फक्त प्लेन आहे का? नाही. 5व्या मेंबरला कोण आहे? सी डबल बॉन्ड ओ. 5व्या मेंबरला कोण आहे? सी डबल बॉन्ड ओ. त्याच्यानंतर इथं अटॅक केल्यानंतर हा बॉन्ड काय झाला असणार? ओपन अप. सो तिथे काय झालं? O मायनस. O मायनस. इथपर्यंत क्लिअर आहे कंपाऊंड? मी काय केलं बघा, इथे जेव्हा चेन कंपाऊंड आला, मी डायरेक्टली त्याला नंबरिंग करून टाकलं. अटॅक फर्स्ट कार्बन करणार, मग 4, मग 5. सो 5 मेंबरची रिंग काढून टाकली, त्याला पण नंबरिंग केलं. 5व्यावर किटो ग्रुप दिसतोय, सो 5व्यावर किटो ग्रुप देऊन टाकला. नेक्स्ट स्टेप मध्ये O मायनस अनस्टेबल आहे, सो काय केलं? हायड्रोलायसिस. ब्ल्यू कलरची रिंग ऍज इट इज, त्याच्यावरती O मायनस होता, तिथे लागला H प्लस. रेड कलरचं कनेक्शन आणि त्याच्यावरती एक ग्रीन कलरची रिंग आणि इथे आहे डबल बॉन्ड O. सो हा जो कंपाऊंड बनला, इट इज कॉल्ड ॲज अल्डोल. नाही, सायकल ब्रेक करायची नाही. हा जो कंपाऊंड बनला विच इज कॉल्ड ॲज अल्डोल. पण अल्डोल वरती काय करायचंय परत? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रेशन. कुठून? कार्बोनिलच्या शेजारच्या कार्बनला अल्फा म्हणतात. सो अल्फा वरून H आणि बीटा वरून OH. आता स्ट्रक्चर मी इवन सिम्पलर काढू शकते. ग्रीन कलरला इतकं झोपवण्यापेक्षा असं काढा, सी डबल बॉन्ड O. इथून कोण लागला? इकडे ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स लागलाय बघा. फक्त ते जे 5 मेंबरची रिंग कशीही फिरवा दिसताना अशीच दिसणार आहे. पण हे लक्षात ठेवा, जिथे अटॅचमेंट आहे तिथेच OH लागलेला, जिथे अटॅचमेंट आहे तिथंच H लागलेला. तेच 2 काढून मी काय केलं? तिथे डबल बॉन्ड. समजलं ना? असं समजू नका की मॅम हा तर इथे होता, तुमचा इथे कसा गेला? अरे 5 मेंबरची रिंग आहे, मी कुठेही लावू शकते ना. तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल की मॅम इथं कसा आला, तर तुम्ही तुमच्या लोकेशनला दाखवा, त्याने काही फरक पडणार नाही. इथून काढलाय, करेक्ट. आणि हा कोण झाला? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, सायक्लोपेंटॅनोन. क्लिअर आहे? हे दिसताना खराब दिसतं, सो असं करण्यापेक्षा असंच ड्रॉ करा. समजलं ना? दोन्हीमध्ये फरक नाहीये, ते बोथ आर सेम. जिथे बॉन्ड लागेल तिथे 1 नंबर,
So this is alpha beta unsaturated cyclopentanone. Clear? चलो ठीक है. सॉरी कीटोन. हाँ अल्डोल लिहिलंय, कीटोल करा. तो कीटोनचा आहे ना सायक्लोपेंटॅनोन. कीटोल आहे आणि परत वॉटर काढल्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्डिहाइड असतात तर अल्डोल, पण रिॲक्शनचं नाव अल्डोल कंडेन्सेशन. चलो जाऊया नेक्स्ट रिॲक्शन कडे. क्वेश्चन नंबर 6. Prepare benzoic acid from ethyl benzoate. आता पहिला इथाइल बेन्झोएट काढता आला पाहिजे, मग त्याच्यावरती आपण विचार करणार की कसं काय बेन्झोइक ऍसिड आपण बनवू शकतो. सो इथाइल बेन्झोएट काढा आधी. बेन्झोएट, बेन्झोएट म्हणजेच कोण आहे? हा ईस्टर. हा झाला तुमचा बेन्झोएट. बेन्झीन सी डबल बॉन्ड ओ. आणि इथाइल म्हणजे या साईडला कोण लागला असणार? C2H5. हा तुमचा ईस्टर आहे ज्याचं नाव आहे इथाइल बेन्झोएट. तुम्हाला पण काढता येईल असंच, नावावरून स्ट्रक्चर काढता येईल. आणि त्याचं कन्व्हर्जन करायचंय तुम्हाला बेन्झोइक ऍसिड मध्ये. म्हणजे बेन्झीनची रिंग आहे, सी डबल बॉन्ड ओ आहे, पुढचा सगळा कंपाऊंड गेलाय आणि इथे कोण लागलाय? OH. आणि बेन्झोइक ऍसिड एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तर कार्बोक्सिलिक ऍसिडची हिंट काय आहे आपली? काही बनवायचं असेल त्याच्यामध्ये काय टाकायचं? काय ऍड करायचं त्याच्यामध्ये? वॉटर. पाणी टाकल्यानंतर कुठला बॉन्ड ब्रेक होतो? ईस्टर मध्ये कार्बोनिल नंतरचा. इथे H किंवा जिथे O आहे तिथे H जाईल. इथे H, इथे OH. बनला का बघा कार्बोक्सिलिक ऍसिडच. सो काय टाकलं तुम्ही? वॉटर. बट वॉटरला पुश करण्यासाठी काय टाकायचं त्याच्यामध्ये? ऍसिड. दॅट इज ऍसिड हायड्रोलायसिस. ऍसिड हायड्रोलायसिस. ठीक आहे. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल असते, दोन्ही बाजूने प्रोसीड करू शकते. अशीही पण जाईल, अशीही जाईल. शेवटी ऍसिड हायड्रोलायसिस आहे ना. ऍसिड हायड्रोलायसिस दोन्ही डायरेक्शन मध्ये प्रोसीड करू शकते. डन. आणि बाय प्रोडक्ट काय बनेल? C2H5OH अल्कोहोल. लक्षात राहील. जेव्हा आपण ईस्टर दिलाय आणि कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायला सांगितलंय, मेन तर कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायला सांगितलंय, तर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्टली पाणी टाकणार. ईस्टर मध्ये वॉटर टाकून कार्बोक्सिलिक बनणं इतकं पण सोपं नसणार आहे. त्यामध्ये अजून काहीतरी कंडिशन आहे, दॅट इज ऍसिडिक कंडिशन. डन. क्वेश्चन नंबर 7. Prepare propanoic acid from ethyl cyanide. परत तोच सवाल. प्रोपॅनॉइक ऍसिड बनवायचंय. जेव्हा ऍसिड बनवायचे तेव्हा तुम्ही खुशच होत चला,
कारण तुम्हाला माहिती आहे परत इथाइल सायनाइड दिलाय, CH3 इथाइल म्हणजे 2 कार्बन, सायनाइड म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N. तुमचं मेन काम इथं हेच आहे की वरच्या क्वेश्चन मध्ये इथाइल बेन्झोइड काढता येणं आणि खालच्या क्वेश्चन मध्ये इथाइल सायनाइड काढता येणं. ते किती जणांना काढता येतात ऑन देअर ओन? गुड. इथाइल सायनाइड कोण असं नाही ना काढत, इथाइल म्हणजे 2 कार्बन, सायनाइड म्हणजे यालाच ट्रिपल बॉन्ड N केला. इथाइल म्हणजे 2 कार्बन आणि सायनाइड म्हणजे त्याला पुढे C ट्रिपल बॉन्ड N. हे समजून घ्यायला पहिलं. सुनिधी, आयसोचं नाही आहे काय संबंधित आहे? आणि याच्या पासून काय बनवायचंय तुम्हाला? प्रोपॅनॉइक ऍसिड, दॅट इज CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH. काय झालं व्यवस्थित बघा. कार्बनचा काउंट सेम आहे 1 2 3. सो ग्रिग्नार्ड वगैरे टाकायची काही गरज नाही. 1 2 3. आणि जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड बनणार आहे तेव्हा मी काय सांगितलं? डोळे झाकून काय टाका त्याच्यामध्ये? वॉटर. HOH. HOH काय होतं याच्यामध्ये? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट कुठे जातो? ऑन C ट्रिपल बॉन्ड N. ही बॉन्ड ओपन अप होते, राईट? मेकॅनिझम इथंच दाखवते. आठवलं का? जेव्हा पण तुम्ही वॉटर टाकणार आहे C ट्रिपल बॉन्ड N वरती, C ट्रिपल बॉन्ड N आहे ती काय अशी ब्रेक करून तुम्ही ऍड करायला जाऊ नका. तुम्ही मेकॅनिझम करा. हे दाखवा तिथे एरोज दाखवल्यानंतर त्यांना लक्षात येईल की तुम्हाला माहिती आहे CH3 CH2 C वर अटॅक कोण करणार आहे? OH. डबल बॉन्ड होईल आणि इथं काय होईल? N वर कोण येईल? H. परत काय बनणार आहे? इमाइन कॉम्प्लेक्स. परत काय बनतो इथे? इमाइन कॉम्प्लेक्स, राईट? आता या इमाइन कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही 2 स्टेप करू शकताय. एक तर डायरेक्ट हायड्रोलायसिस करा किंवा टॉटोमेरिझम दाखवा. टॉटोमेरिझम दाखवा. ही डबल बॉन्ड इकडे गेली, हा H इकडे गेला, काय बनलं रे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2. अमाइड बनला, अमाइड. आणि अमाइड वरती आता ऍसिड हायड्रोलायसिस करा, दॅट इज H3O प्लस किंवा वॉटर इन प्रेझेन्स ऑफ H प्लस असं जरी लिहिलं तरी चालेल. काय होणार आहे? कार्बोनिल नंतरचा बॉन्ड या केसमध्ये तुटू शकतो. NH2 मायनस एक न्यूक्लिओफाइल आहे विच विल बी रिप्लेस्ड बाय OH. वॉटर टाकला म्हणजे OH. सो बाकी सगळा कंपाऊंड ऍज इट इज CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. This is how propanoic acid is formed. समजलं how propanoic acid is formed from ethyl cyanide? पाणीच टाकायचंय, फक्त मेकॅनिझम दाखवली. डायरेक्टली तुम्ही बाबा N काढला OH लावला असं नाही होत. तुम्ही त्याला मार्कोनिकॉफ नुसार म्हटला तरी चालेल, ऍड करताय. देन जो कॉम्प्लेक्स बनतो तो टोटोमराइज करतो, अमाइड बनतो. अमाइड मध्ये परत वॉटर टाकायला लागतो आणि मग कार्बोक्सिलिक ऍसिड बनतो. ओके. आणि डायरेक्ट पाणी टाकणं टफ काम असतं, म्हणून ऍसिडचा सोर्स देऊन हीट केल्यासारखं दाखवायचं. ठीक आहे, इथे पण हीटची साईन लावली तरी चालेल. नुसतं पाणी टाकून रिएक्शन्स इतक्या सोप्या असतील तर कार्बोक्सिलिक ऍसिडिक सगळ्यात अबंडंट कंपाऊंड पाहिजे होते. सो ऍसिडिक कंडिशन अंडर ऍसिड अंडर वॉर्म कंडिशन ही त्याची कंडिशन. This is called as acid hydrolysis of cyanides.
चला डन. जाऊ दे नेक्स्ट क्वेश्चनला. या क्वेश्चन नंबर 8. होमवर्क एक लिहून घ्या. एक असतं ऍसिड हायड्रोलायसिस आणि दुसरं असतं अल्कलाइन हायड्रोलायसिस. सो अल्कलाइन हायड्रोलायसिस तुम्ही होमवर्क मध्ये रीड करताय. ऍसिड हायड्रोलायसिस मध्ये आपण पाणी टाकतोय इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. अल्कलाइन हायड्रोलायसिस मध्ये तुम्ही टाकताय बेस, वॉटर इन प्रेझेन्स ऑफ बेस. सो टेक्स्ट बुक मधून अल्कलाइन हायड्रोलायसिस कराल. उद्या क्वेश्चन देईन त्याच्यावरती. So write down as a homework and then move to next question. Question number 8. Prepare ethanoic acid from dry ice. Prepare ethanoic acid from dry ice. Dry ice म्हणजे व्हेरी नाईस साक्षी. सॉलिड कार्बन डायऑक्साइड. सो इथेनॉइक ऍसिड बनवायचंय युजिंग ड्राय आईस म्हणजेच सॉलिड कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर असं असतं ना. मग कार्बन डायऑक्साइड आहे आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचंय इथेनॉइक ऍसिड CH3C डबल बॉन्ड OOH. तर मला हे तर समजलं की या स्ट्रक्चर मध्ये C डबल बॉन्ड OO हा पोर्शन इथे, C डबल बॉन्ड O आणि एक O इथे, म्हणजे अजून एक कार्बन त्यामध्ये ऍड करायचंय. आणि जेव्हा आपल्याला कार्बन ऍड करायचंय तेव्हा आपण काय टाकत असतो रे त्यामध्ये? ग्रिग्नार्ड रिएजंट. काय झालं बघा इन ऍक्च्युअल, तुम्ही ग्रिग्नार्ड मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड घ्या. काय झालंय त्या रिएक्शन मध्ये? Mg वर चार्ज +2, Cl वर -1 आणि या अल्काइल वर -1. हा अल्काइल कार्बोनिल कार्बनच्या बेसला अटॅक केला आणि हा बॉन्ड ओपन अप झाला. सो स्ट्रक्चर कसं दिसणार आहे तुम्हाला? C खालून कोणी अटॅक केलाय? CH3 ने. एक बॉन्ड आहे तसा आणि दुसरा ओपन अप झाला. ओपन अप झाल्यावर H आलाय म्हणजे तुम्ही काय केलं असणार? हायड्रोलायसिस. H3O+ पण केलं असणार त्याच्यामध्ये. अँड देन हा कंपाऊंड बनला, बाय प्रोडक्ट बाहेर गेला असेल MgClOH. रिएक्शन इमॅजिन झाली आहे का? मी वरच्या वर सांगितले बट इमॅजिन झाली आहे का काय झालं? या रिएक्शनला असं लिहायचं का? तर नक्कीच नाही. पूर्ण तिथे अटॅक वगैरे दाखवायचा की काय काय झालेलं आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय लिहिणार आहे रे? या एरोवरती काय आलं पाहिजे? तर ग्रिग्नार्ड रिएजंट वापरलाय म्हणजेच नक्कीच ड्राय इथर आलं पाहिजे. कुठे अटॅक केलाय? कार्बोनिल. त्याच्याकडे कोणता बॉन्ड नॉन चेंजिंग आहे? C डबल बॉन्ड O. दुसऱ्या बॉन्डचं काय झालं? ओपन अप झाला, तो झाला O-. अटॅक कोणी केलाय खालून? CH3. O- सोबत कॉम्प्लेक्स कोणी बनवला? MgCl ने. हा जो कॉम्प्लेक्स आहे तो अनस्टेबल आहे, कारण ग्रिग्नार्ड नंतर बनलेला कॉम्प्लेक्स ऑलवेज अनस्टेबल आहे. त्यामुळे तुम्ही ग्रिग्नार्ड नंतरची स्टेप काय करत असता? हायड्रोलायसिस. पहिल्या 2 रिएक्शन बघा, तिथं पण तुम्ही हेच केलं. हायड्रोलायसिस केल्यानंतर काय होईल? C डबल बॉन्ड O. जो मिथाइल खाली काढलाय तो मी साइडला सुद्धा काढू शकते आणि इकडे काय असणार आहे? OH. बाकीचं बाहेर कोण गेलं? MgClOH. इथेनॉइक ऍसिड. ड्राय आईस म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साइड लक्षात ठेवायचं होतं.
आणि इथॅनॉइक ऍसिड मध्ये अजून एक कार्बन आहे, म्हणून मी मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड हा ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून कॉम्प्लेक्स बनवला, विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स मी इथॅनॉइक ऍसिड. थिअरी लिहू शकाल? फक्त नुसती रिॲक्शन लिहून यायचं नाही, ऑलवेज प्रत्येक रिॲक्शनच्या नंतर छोटी मोठी काय असेल ते थिअरी लिहायची. ठीक आहे. सो इथे काय लिहिणार? व्हेन ग्रिग्नार्ड रिएजंट इज ट्रीटेड विथ solid carbon dioxide in presence of dry ether, it gives a complex which on acid hydrolysis gives corresponding ethanoic acid. लिहू शकाल? ठीक है. Question number 9. Prepare butanoic acid using Grignard reagent. आणि पहिला क्वेश्चन बघा काय होता आजच्या ह्याचा. प्रिपेअर हे कोण आहेत? कीटोन युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. कीटोन बनवायचा असेल तर सायनाइड वापरला, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा असेल तर काय वापरताय? युजिंग ग्रिग्नार्डच. सॉलिड कार्बन डायऑक्साइड. हे तर फिक्स आहे की इथं सॉलिड कार्बन डायऑक्साइड असणार. ब्युटॅन मध्ये किती कार्बन असतात? 4. सॉलिड कार्बन डायऑक्साइड मध्ये किती कार्बन आहे? 1. सो ग्रिग्नार्ड किती कार्बनचा असणार आहे? 3. कोणता ग्रिग्नार्ड असणार तो? प्रोपाइल मॅग्नेशियम क्लोराइड. प्रोपाइल मॅग्नेशियम क्लोराइड. पहिल्या एरो वरती ऑलवेज काय लिहिणार तुम्ही? ड्राय इथर. इथे काय होईल? Mg+2Cl-. त्याच्या शेजारचा कार्बन निगेटिव्ह असतो, तो कार्बोनिलवर अटॅक करेल, एखादी कोणतीही बॉन्ड ओपन अप होईल. सो सी एक डबल बॉन्ड ओ नॉन चेंजिंग, दुसरा ओ ओपन अप झाला, त्याला लागला MgCl. खालून कोणी अटॅक केलाय? CH2 CH2 CH3. लास्ट स्टेप काय असते? कॉम्प्लेक्स वरती ऍसिड हायड्रोलायसिस. C डबल बॉन्ड ओ ऍज इट इज, इथे लागणार OH, आणि खालून कोण आला? CH2 CH2 CH3. याला काय असं तिरकच काढायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही या बाजूने पण काढू शकत होता. काय झालं हे? 1 2 3 4 ब्युटानॉइक ऍसिड. ब्युटानॉइक ऍसिड. जेवढ्या इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत आता तेवढ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. अजून एखादी कोणती राहत असेल तर मला सांगा जरा. त्याला क्वेश्चन नंबर 10 बनवून टाकू. जस्ट क्रॉस चेक करते. प्रिपरेशन्स मधल्या अजून मी रिॲक्शन्स मध्ये गेलेले नाहीये. पेज नंबर 263 वरती या टेक्स्ट बुकच्या. हा होमवर्क आहे पेज नंबर 263 वरती, जो तुम्ही स्वतःहून करताय. कारण तुम्हाला क्वेश्चन येणार आहे, व्हॉट इज सोफोनिफिकेशन. व्हॉट इज सॅपोनिफिकेशन. सोफोनिफिकेशन, सॅपोनिफिकेशन, सोप बनवण्याची पद्धत. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व्ह करताय. नायट्राइल्स पासून बनवू शकाल, अमाइड्स पासून बनवू शकाल, असाइल क्लोराइड पासून बनवू शकाल. त्याच्यानंतर इटार झाली, बाकी ऑप्शन साइड चेन झाली, गॅटरमन कॉच झाली. ठीक आहे. वन मोर रिॲक्शन.
Question number 10. Prepare benzoic acid from toluene. तुम्ही इटाड लिहू शकत नाही ना, तुम्ही कमर्शियल लिहू शकताय जर मी समोर लिहिलंय ऑक्सिडेशन. मेथड कोणती आहे ही? ऑक्सिडेशन. तर तुम्ही काय करणार आहे? टुलीन घ्यायला सांगितलंय, घेतलं. ऑक्सिडेशन करायचंय म्हणजे काय टाकणार याच्यावरती? ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता? KMnO4. बट KMnO4 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये टाकायचंय आपल्याला? बेसच्या प्रेझेन्स मध्ये, आणि थोडस हिटिंग. काय होत असतं? वरती कोणताही ग्रुप लागू दे, तो पूर्णपणे निघून जातो. जसं की इथं मिथाइल लागला, पूर्णपणे निघून जातो आणि काय होईल? COOH. खरं तर C आणि H च्या मध्ये कोण आलं? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि याच्यामध्ये हिंट काय आहे किंवा इम्पॉर्टंट नोट काय आहे हिंट म्हणण्यापेक्षा? तुम्ही वरती कोणतीही चेन लावा, कोणतीही म्हणतीये. समजा तुम्ही लावला CH3 आणि त्याच्यामध्ये काय टाकलं? KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम, वॉर्म हिटिंग. तो पूर्ण ग्रुप वरती जो काही आहे त्याचा विचार करायची काही गरज नाही. कंप्लीट कशामध्ये कन्व्हर्जन होईल त्याचं? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. बट इम्पॉर्टंट, वरती जर सबस्टिट्युएंट 3 डिग्री लागला असेल, वरती जर सबस्टिट्युएंट 3 डिग्री लागला असेल आणि जर तुम्ही आता ऑक्सिडायझिंग एजंट टाकताय इन प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम, वॉर्म हिटिंग, तर तुम्हाला ही रिएक्शन भेटणार नाही. नॉट ऑक्सिडाइज. आठवलं? ऑक्सिडेशन ऑफ साइड चेन बेन्झीन्स. आणि क्वेश्चन नंबर 11 जो की आपण विसरू शकतो, फ्रॉम अल्कीन. फ्रॉम अल्कीन तुम्हाला एक क्वेश्चन देते, प्रिपेअर बेन्झोइक ऍसिड फ्रॉम अल्कीन. तर कुठली अल्कीन हे मी सांगितलेलं नाहीये. बनवायचं काय आहे? बेन्झोइक ऍसिड, बेन्झीन, आणि त्याला कोण लागणार आहे? C+OOH. तरी नक्कीच रिएक्टंट मध्ये पण बेन्झीन असणार आहे. जो तुम्हाला C डबल दिसतोय त्यालाच फक्त मी काय काढते? समोर काढते. C जो दिसणार आहे त्याला समोर काढते आणि त्याच्या समोर एक कार्बन काढला तरी पण चालेल, CH2. या अल्कीन पासून आता इथे तुम्ही हायड्रोजन बॅलन्स करा. 3 बॉन्ड झालेत म्हणजे एक हायड्रोजन लागलाय. या अल्कीन मध्ये, कोणत्याही अल्कीन मध्ये जेव्हा ऑक्सिडायझिंग एजंट टाकला जातो KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, तेव्हा काय होत असतं? ही डबल बॉन्ड ब्रेक होते आणि तितक्या कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड बनवला जातो, CH+O. सो अल्कीन KMnO4 ऍसिडिक कंडिशन मध्ये देते कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि टुलीन KMnO4 बेसिक कंडिशन मध्ये देते कार्बोक्सिलिक ऍसिड. याच क्वेश्चनला तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये ट्विस्ट करून विचारतील, प्रिपेअर बेन्झोइक ऍसिड फ्रॉम स्टेरीन. कारण त्या कंपाऊंडचं नाव स्टेरीन आहे. पॉलिमर मध्ये बघितलं आपण त्याला थोडासा. सो होमवर्क मध्ये क्वेश्चन घ्या, हा व्यवस्थित आन्सर लिहा. नसेल समजलं तर मला परत विचारा. सेम आन्सर आहे, सेम. आणि नेक्स्ट लिहा, प्रिपेअर एडिपिक ऍसिड फ्रॉम हेक्झीन. टेक दिस बोथ रिएक्शन्स एट होम ॲज होमवर्क. आणि इथं प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स
कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड संपले. फ्रेडल क्राफ्ट परत परत सांगणार नाही, फ्रेडल क्राफ्ट आपण खूप वेळ केली. होमवर्कचे क्वेश्चन समजलेत? लास्ट रिएक्शन समजलीये? मुद्दामून एका पेज वरतीच घेतलेत, रिएजंट सेम आहे. KMNO4 इकडे पण KMNO4, पण इथं बेसिक मीडियम आहे आणि इथे ऍसिडिक मीडियम आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्टंट असते अल्कीन आणि बेसिक मीडियम मध्ये रिएक्टंट असते टुली. प्रोडक्ट तर तेच आहेत, बेन्झोइक ऍसिड. रिएक्टंट डिपेंड राहतो. ही एक रिएक्शन दाखवते, ऍडिपिक ऍसिड फ्रॉम हेक्झिन. ऍडिपिक ऍसिड मला काय करायचंय, मला हेक्झिन तर काढता येते ना. आणि जेव्हा अल्कीन पासून ऍसिड बनवायचंय त्यामध्ये पाणी नाही टाकायचं, काय टाकायचं, KMNO4 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक कंडिशन, डायल्यूट ऍसिड H2SO4 असं पण लिहून येईल. तुम्ही काय करणार, डबल बॉन्ड ब्रेक करायची, वर एक कार्बोक्सिलिक ऍसिड, खाली एक कार्बोक्सिलिक ऍसिड. इथे काय होणार आहे, C डबल बॉन्ड OOH असं असतं. मी डायरेक्टली खालचा असा लिहिते. हा ऍडिपिक ऍसिड आहे. हे स्ट्रक्चर नाही जरी काढलं, डायरेक्टली COH लिहिलं तरी चालेल. दॅट इज ऍडिपिक ऍसिड. डन. प्रिपरेशनचा चार्ट ड्रॉ करा किंवा ड्रॉ जो केलेला आहे आधी, गो थ्रू ऑल द चार्ट, सगळ्या चार्ट थ्रू जा एकदा. मोठा टॉपिक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आजचे, रिवाइज करा. एंड ऑफ द लेक्चर. ठीक आहे.